एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज एक छानसा व्लॉग घेऊन आली आहे. सगळ्यांचीच नुसती कंप्लेंट असते की यार तू व्लॉग बनवत नाही, आम्ही एवढे वाट बघतो, तुझे एवढे सबस्क्रायबर्स होऊन काही फायदा नाही जर तू व्लॉग्सच बनवत नाही. तर फायनली आज एक व्लॉग आलेला आहे. व्लॉग असणार आहे आपल्या स्टुडिओच्या रिलेटेड. तुम्हाला दिसेलच पुढे की आपण स्टुडिओ कसं उभं केलं, काय काय त्यामध्ये केलं. सो गाईज, व्लॉग शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळणार आहे आपल्या स्टुडिओमध्ये कुठे काय काय ठेवलेलं आहे, आपण कसं कसं रेडी केलेलं आहे. आणि तुम्हाला आता मी दाखवते. शेट आणि मी आलेलो होतो आणि स्टुडिओच्या बाहेरच उभं होतो. त्याचं शॉप दिसतंय तुम्हाला. तर 2 ते 3 महिन्याच्या शोधानंतर हे शॉप मला आवडलं. म्हणजे जशा माझ्या रिक्वायरमेंट्स होत्या त्यानुसारच होतं. थोडंसं वर खाली कमी जास्त वगैरे म्हणू शकता तर होऊ शकतं, बट ठीक आहे, मी ते ॲडजस्ट करायला तयार आहे. कारण की आम्ही 2 ते 3 महिने झाले एवढं शॉप शोधत होतं की बाप रे, 20 ते 25 शॉप्स आम्ही पाहिले. तर हे फायनल केलं आम्ही. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता काहीच नाही आहे, काहीच. तर सगळं काही उभं करायचं होतं, म्हणजे जिन्यापासून. सो फर्स्ट काम आम्ही तिथून सुरू केलं, जिना आणि फर्निचर. तर ह्या भिंती एवढ्या पोकळ होत्या, सो सगळ्या भिंतींना फर्निचर लावावंच लागलं, कारण की आपली LED मिरर त्यावर लागणार होते. सो सगळं काम मी आणि शेठ दोघे मिळून सोबत बघत होतो. आणि त्यानंतर दादाची पण खूप हेल्प झाली. आणि हे बघा, माझे ट्रान्झिशन व्हिडिओज मी आत्तापासूनच शूट करते, जेणेकरून जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कळेल की यार आपण होत्याचं नव्हतं केलं. आफ्टर दॅट आम्ही आलो बोर्ड बनवायला, कारण की शॉपचा जो बोर्ड असेल तो मला थोडासा मस्त मोठा आणि लक्झुरियस बनवायचा होता आणि सिम्पल पाहिजे होता. तर वैष्णवी औटी असं स्वतःचं नाव बघितलं तरी किती प्राऊड फील होतं हे तुम्हाला काय सांगू, मी शब्दातही नाही सांगू शकत. सो असं आम्ही छानसा असा बोर्ड बनवला. तुम्हाला पुढे दिसेलच तो कसा बनला आहे ते. आणि बऱ्याच जणांनी रील पण पाहिली असेल माझी इन्स्टावरती. सो त्यातही माझी खूप नाटकं होते की हे असं करा, ते तसं करा, लोगो इकडे लावा, लोगो तिकडे लावा वगैरे. आणि नेहमीप्रमाणे मी एवढी विसरभोळी झाली आहे ना सध्या, की एवढे लॉक लावलेत मी ज्या शॉपला त्याचे चाव्याच घरी ठेवून आली आहे. आणि आता इथे सगळे कामगार येऊन थांबलेले आहेत. त्यांना मे बी जिना लावायचा होता आणि मग काय ऑप्शन नव्हता. शेठ म्हणले तोडवत आला. दादा तिथेच उभा आहे टाळा तोडण्यासाठी. सो टाळा तोडला. आमचं थोडंसं नुकसान झालं, बट ठीक आहे. सो फायनली रेलिंग पण लागली, जिना पण लागला आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण फर्निचर पण बऱ्यापैकी सगळं रेडी झालं आहे. आणि जे तिथे प्लाय दिसतं आहे फक्त, तिथे आपले सगळे मिरर येणार आहेत आणि ते पण LED मिरर असणार आहेत. आफ्टर दॅट आपलं राहिलं ते काम कलरचं. कलरमध्ये पण मी एवढी कन्फ्यूज होते ना की कोणता कलर लावूया, कोणता सूट होईल. कारण की आम्ही इंटेरियर डिझायनरकडून डिझाईन काढून घेतली होती, बट त्यांचे चार्जेस जरा जास्तच होते. सो दॅट्स वाय म्हटलं की आपण स्वतः इंटेरियर म्हणजे करूया स्वतःच्या मनाने. सो कलरमध्ये थोडीशी कन्फ्यूज झाले, बट ठीक आहे. आत्ता मी जो कलर सांगितला तो खूप सुंदर दिसत होता, कारण की मला व्हाईटमध्येच करायचं होतं. कारण की व्हाईट कलरने थोडंसं नाही का ग्लो आल्यासारखं होतं. सो त्याचं रिफ्लेक्शन छान पडतं. सो स्टेज थोडंसं वेगळं करूया म्हटलं. स्टेज आणि ते कबड आहे त्याला मी पिंकिश कलरमध्ये आम्ही ते डिसाईड केला. आणि कलरवाला दादांवर मी एवढा विश्वास ठेवला होता की दादा म्हटलं मला 3 दिवसात सगळा कलर करून द्या. हे आहेत ते दादा. मी काय त्यांची बदनामी नाही करत आहे, बट ठीक आहे, रियालिटी सांगते मी तुम्हाला, सगळं खरं खरं सांगते. कलरच्या नंतर आमचं चाललं होतं की हे लाईट फिटिंगचं काम. कारण की एकदा कलर झाला की मग लाईट फिटिंग करूया म्हटलं, पण ते म्हटले सगळे पॉईंट्स वगैरे व्यवस्थित आहे का ते बघा वगैरे वगैरे. सो मी सगळे ते कामाला लावली माणसं लाईटवाली की बाबा ठीक आहे, सगळं पॉईंट काढून घ्या म्हणजे आम्हाला कलरचं सुरू करायला. तर त्यांनी 1 दिवसात आम्हाला ते लाईटचं करून दिलं. आणि कलरवाल्या दादांनी बाप रे कलर द्यायला लावले 20 दिवस. म्हणजे 3 दिवसाचे 20 दिवस कधी झाले. आणि त्या 20 दिवसांमध्ये जी माझी चिडचिड झाली ती तर वेगळीच. तरी तुम्हाला मी आता हे सगळे टेक जेवढे मी सुरू केलेत ना, म्हणजे जेव्हापासून सुरू केलं आहे काम तेव्हापासूनचे छोटे छोटे सगळे टेक्स मी ॲड केलेले आहेत यामध्ये. आणि हे बघा, आपलं असं छोटंसं छानसं स्टुडिओ बऱ्यापैकी रेडी होत आलं होतं. एकदा कलर झाला, लाईट्स फिटिंग झाल्या की आपलं सगळं टोटल काम होणार होतं. तर मला किती व्हिडिओज काढू आणि किती नाही असं वाटत होतं. बराच मोठा शॉप आहे आपला, असं नाही म्हणता येणार की छोटा आहे.
सो आता कलरचं पण काम बऱ्यापैकी होत आलं होतं. व्हाईट कलर सगळा दिला होता, फक्त स्टेजचा कलर राहिला होता. त्या दादांना मी एवढी चिडचिड केली, म्हटलं दादा तुम्ही काम करून देणार आहात की नाही मला फायनल सांगा म्हटलं होतं. कारण की इथे माझी एवढी चिडचिड झाली आहे, कारण माझं जे ओपनिंग करायचं होतं ते महिन्याआधीच करायचं होतं आणि मी अजूनही व्लॉगच टाकते कामाचा. व्हाईटवाल्या दादा आणि कलरवाल्या दादांना सोबत घेतलं आणि म्हटलं तुम्ही दोघं मला मिळून काम करून द्या. तर ठीक आहे, कलरवाल्या दादांचं भूषण खूप झालं. तर हे बघा मी हे 2 असे सुंदरसे लॅम्प आणलेले आहेत आणि मला ते खूप आवडले, काहीतरी युनिक होते, त्यांचा कर्व पण खूप छान होता. सो स्टेजला शोभा आली खरंच खूप. आणि तुम्ही कलरही बघू शकता, 3 कलर्समध्ये आहे ते आणि खूप स्वस्तात पण मिळाले मला, कारण की मी जेवढं माझ्या बजेटमध्ये करता येईल तेवढं बजेटमध्ये केलेलं आहे, कारण खूप खर्च झाला होता. या स्टुडिओमध्ये एक एक गोष्ट मी एवढी विचार करून सिलेक्ट केली आहे ना, म्हणजे प्रत्येक डिझाईन मी इंटेरियर डिझायनरकडून पण प्लॅन काढला होता. बट काही गोष्टी अशा होत्या की ज्या त्यांना कळेनाच की मला नक्की कशा हव्या. सो मग माझंच डोकं लावून मी केलं आहे, थोडंफार त्यांच्या आयडियाज घेतल्यात आणि बाकीचं मिरर वगैरे, कारण की मी आता इथेच कंटिन्यू राहणार आहे दिवसभर. सो मला रील्स काढायला बाहेर जाता येणार नाही आहे. तर रील्ससाठी मी इथे हे दिसत आहेत ना, हे चौकोन हे इथे आणि इथे, तर इथे मिररसाठी मी एकदम स्पेशल सेक्शन केलं की जिथे मी अशी उभी राहून जरी व्हिडिओ काढले, म्हणजे बॅक साईडला पण मिरर राहील आणि फ्रंटला म्हणजे इकडे पण मिरर राहील, तर मग व्हिडिओ एकदम फुल येईल. इफ आउटफिटचं प्रमोशन वगैरे असेल ते सुद्धा होईल, पूर्ण आउटफिट दिसेल. नाहीतर माझं प्रत्येक वेळेस तसंच होतं, फुल आउटफिट दिसत नाही, मग कसं प्रमोशन करायचं म्हटलं त्यांना पण बेस्ट द्यावा लागतो. सो सगळेच कामं होतील आणि बऱ्यापैकी छान असं केलं आहे मी. इथे माझा TV राहणार आहे. TV म्हणजे एखादी स्क्रीन लावेल, कारण की एकदम डिटेलमध्ये दिसलं पाहिजे आपल्या स्टुडंट्सला. सो असं बऱ्यापैकी सगळं काही प्लॅन केलं आहे आणि हे काम व्हायला अजून कमीत कमी 10 दिवस तरी लागतील. माझा असा प्लॅन आहे की 10 दिवस म्हणजे जसं कंप्लीट होईल तशी ओपनिंग ठेवायची, जास्त मोठी नाही ओपनिंग ठेवायची, एकदम सिम्पलमध्ये, कारण की एवढा खर्च झाला आहे ना, आता जास्त नाही खर्च करू शकत आहे. सो आता कलर लाईट्स आम्ही घेऊन आलो, तुम्हाला दाखवला लॅम्प वगैरे बरेच काही घेऊन आलं. हां, आणि एवढं थकतोय ना सध्या दिवसभर, इकडे जा तिकडे जा, कारण की स्वतः थांबून इथे काम करून घेणं. आणि मेन म्हणजे वाघोलीमध्ये आहे, पुण्यामध्ये, कारण की बऱ्याचशा माझ्या अशा स्टुडंटसोबत बोलणं झालं होतं, तर त्यांना नगर जास्त प्रिफर नव्हते करत ते. तर पुण्यात कसं सगळे तयार होतात आणि पुण्यातून जरा जास्तच रिस्पॉन्स मिळाला, तर मग म्हटलं चला पुण्यात तर पुण्यात. आणि मग पुण्यात दादा राहतोच, तर मग एक खूप मोठा डिसिजन घेतला आहे मी इकडे शिफ्ट व्हायचा. तर सुरुवातीला बघूया, सुरुवातीला थोडंसं हळूहळू मॅनेज होतं आहे का. एवढा खर्च केला म्हणजे ऑब्वियसली चालणारच आहे, काय विषय नाही आहे. आणि आपण आपला बेस्ट देऊया, बस बाकी काय बोलणार. तर स्टेट होऊन गाईज हे पूर्ण कसं होतं आहे, कसं दिसतं आहे. तर आता तुम्हाला दिसेल की फायनली सुरू झालेलं आहे आपल्या कलरचं काम. सगळीकडे म्हणजे जिथे जिथे आपलं फर्निचर होतं त्याच्यावरती कलर उडू नये म्हणून त्यांनी छानसे असे न्यूजपेपर लावलेले आहेत. आणि बाहेर जर तुम्हाला दिसलं असेल तर माझी वेस्पा उभी होती, खूप दिवसांनी तुम्हाला ती दिसली असेल. अँड आत्ता तुम्ही मला सांगा की हा कलर सूट होतो आहे की नाही. म्हणजे एवढा तो रिअलमध्ये खरंच एवढा सुंदर दिसतो आहे ना की बस. आणि त्यानंतर आला होता माझा सोफा पण एवढा सुंदर घेतला आहे, छोटूसा घेतला आहे, जास्त मोठा नाही, कारण की वर जिकडे बघताय तुम्ही ते आपलं ऑफिस असणार आहे, की जिथे इन्क्वायरीजला वगैरे कोणी आलंच किंवा मला बसण्यासाठी होईल तर ते आपलं ऑफिस बनवलं आहे छोटंसं. त्यामध्येच तो सोफा शिफ्ट केला आहे आणि सोफा शिफ्ट करता करता पूर्ण भिंतीला त्यांनी घासवलं, कलर दिलेला, एवढा मेहनत केलेली त्या दादांनी, त्याची वाट लावली. तर हे फायनल लुक नाही आहे, अजून आपलं काम सुरूच होतं. त्यामुळे तुम्हाला फायनल लुक तर आपल्या ओपनिंगच्या दिवशीच भेटणार आहे, कारण की तोपर्यंत मला वाटत नाही आहे की पूर्ण काम कारण प्रत्येक गोष्ट एक छोटी छोटी गोष्ट राहते आणि ते पूर्ण ओपनिंग होईपर्यंतही काही ना काही राहणारच आहे. तर असं तुम्ही आता कलर पाहू शकता फक्त की कलर किती छान वाटतो. एकदा मिरर लागले ना की अजून शोभा येणार आहे. मिरर, झुंबर, अजून बऱ्याचपैकी लॅम्प वगैरे लावायचे राहिलेले आहेत. तर अजून मेन म्हणजे आपलं वॉलपेपर आणि कार्पेट, कारण की कार्पेट बरं पडतं. फरशी असली ना की फरशीवर खूप थंडी लागते आणि मुलींना खाली बसावं लागतं. त्यांच्या काळजीपोटी आपण कार्पेट पण लावून घेऊया.
आणि मिरर पण आलेले आहेत. मिरर एवढे भारी वाटत होते ना, एवढे मोठे मोठे मिरर होते ना. आणि मुलींचं पहिलं प्रेम म्हणजे मिरर असतं, कारण की कधी मुली कुठेही जायचं म्हटलं तरी 100 वेळा तरी मिररमध्ये पाहतात. आणि इथे माझ्याकडे एवढे मिरर असणार आहेत की वाव, म्हणजे मिररमध्येच दिवसभर पाहत बसणार आहे. सगळ्या लाईट्स लावल्यानंतर मी म्हटलं की मला एकदा चेक करा की मी या लाईट्समध्ये कशी दिसते, कारण की या प्रोफाईल लाईट लावलेल्या होत्या त्यांनी, सॉरी ट्रॅक लाईट लावलेला होता. आणि बघा आता वाव, म्हणजे लाईट्स लावल्यानंतर तरी थोडंसं काहीतरी मिसिंग आहे, जे की तुम्हाला कळेलच काय मिसिंग आहे. तिथे स्टेजवरचे 2 मिरर राहिलेले आहेत आणि स्टेजवर जिथे जे मी राऊंड सेक्शनमध्ये जी डिझाईन केली आहे त्याच्यामध्ये माझं नेम असणार आहे, वैष्णवी औटी मेक ओव्हर. गाईज हे बघा, आरशे वगैरे लागलेले आहेत. बाहेर क्रेन उभं होतं, तर ते क्रेन कशासाठी उभं आहे, कारण की आपण जो बोर्ड बनवला आहे तो एवढा मोठा आहे आणि एवढी मोठी हाईट आहे त्याची, तर ते फक्त क्रेननेच आपण लावू शकत होतो, साध्या माणसांनी ते काम होणार नव्हतं. एवढं लक्झरियस जे दिसत आहे ना स्टुडिओ, वाव, म्हणजे प्राऊड फील होतं आहे स्वतःवरती की आपण स्वतःचं काहीतरी एवढं छान उभं केलं आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, जे ग्रे कार्पेट आपण टाकलेलं आहे स्टेजवरती ते सूट होतं आहे की नाही, कारण की त्यामध्ये खूप कन्फ्यूज होतो आम्ही आणि शेड, रेड लावूया का डार्क पिंक लावूया का मरून लावूया की हा लावूया, पण हा थोडासा डिसेंट वाटत होता, सो आम्ही तोच फायनल केला. आणि बस दिल की धडकन रुक गई ये बोर्ड देखकर. सिरियसली कित्ता बडा, म्हणजे मी उभी राहिले माझ्या पुढे तो खूप मोठा होता. आणि बघा स्वतःचा सक्सेस स्वतःच्याच डोळ्यांनी बघताना मी ऑब्वियसली मी स्वतःची तारीफ करते, बट एवढं केलं आहे म्हटल्यावरती करायला पाहिजे ना थोडी तरी. तर अशा प्रकारे आम्ही बोर्डसुद्धा लावला आणि तो दिसताना खरंच खूप सुंदर दिसत होता. पप्पा पण माझे तिथे उभे होते, पप्पांना पण एवढं भारी वाटत होतं ना बघून की चला माझ्या मुलीने काहीतरी केलं. आणि हो गाईज, दिसतं तेवढं सोपं नसतं, म्हणजे एक 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 गोष्ट आम्ही जी पाहिली ना आमच्या डोळ्यांनी की काय काय लागतं. दिसायला दिसतं की हा बाबा यांचा स्टुडिओ आहे, पण ते स्टुडिओ उभं कसं झालं त्यामागे खूप मेहनत असते. आणि ती मेहनत फक्त ज्याने ते उभं केलं त्यालाच माहिती असते. असं नाही का मी एकटीनेच उभं केलं, खूप जण करतात पण त्यांना कसे लोक ट्रोल करतात. तर जी लोक ट्रोल करतात ना त्यांनी स्वतः या फील्डमध्ये उतरावं आणि एकदा स्वतःच्या पायावरती काहीतरी करावं. उभं राहून स्वतःच्या पायावर उभं राहून जेव्हा माणूस करतं ना तेव्हा त्याला त्याची जाणीव राहते. आणि हे बघा तुम्ही, म्हणजे एका छोटी छोटी गोष्ट लावण्यासाठी एवढे मोठे मोठे आम्हाला ते आणावे लागत होते, त्या पायऱ्या वगैरे काय त्यांनी बनवलं होतं देव जाणे. पण बघा, म्हणजे एक झुंबर लावायचे आम्हाला आणि त्यासाठी एवढं मोठं ते लोखंडाच्या शिड्या आणाव्या लागल्या आणि एवढे सुंदर ते झुंबर दिसत होतं यार. म्हणजे पूर्ण 4 चांद लागले स्टुडिओला ते झुंबर लावल्यावरती. आणि अजून 4 चांद मी माझ्या फुलांनी लावले. म्हणजे हे मला फ्लावरचं डेकोरेशन खरं तर विकतच आणायचं होतं, बट मला मिळालं नाही मला जसं पाहिजे होतं तसं. सो मला माझ्या आवडीची मी फुलं घेऊन आली. पुण्याच्या मार्केटमधून आणली आहेत मी ही फुलं. पूजा मे बी काहीतरी नाव होतं त्या फ्लॉवर शॉपचं, रविवार पेठेत आहे हे. तर मीच म्हटलं की चला स्वतः आपण कामगिरी करूया ही, कारण की उभं राहून बघून बिगून ह्या गोष्टी होणार नाही आहेत, हे आपल्याला स्वतःच करावे लागणार आहे. मग हे आम्ही किती वाजले होते, रात्रीचे 11:30 वाजले होते. मी जेवून गेले होते, मी आणि शेठ. आणि मम्मी पप्पा ते म्हटले की आम्ही मागून येतो जरा जेवून खाऊन. सो मी म्हटलं चला तोपर्यंत आपण कामाला लागूया. एक फेविकॉलचं डब्बा आणला आणि मी काय घेतलं हातात काम. म्हटलं चला होतं आहे की नाही बघूया आपल्याच्याने. आज फायनली शेवटचा टप्पा आहे. शेवटचा म्हणजे फक्त लोगो लावायचे राहिले आणि या पावसामुळे सगळे अशी टंगळमंगळ करतात कामाची, पण ठीक आहे आपण समजू शकतो. आणि मी फ्लावर्स वगैरे घेऊन आले. इथे थोडंसं आहे ना, हा वरचा जो पार्ट आहे ना मला असा रिकामा असा वाटत होता, असं नाही का काहीतरी त्याच्यात कमी आहे, कशाची तरी कमतरता वाटते, म्हणून मग मी फ्लावर्स घेऊन आले. आणि हे डेकोरेट कसं करतात ते मला खरंच माहीत नाही आहे, पण मी यूट्यूबला वगैरे सगळीकडे बघून चला म्हटलं आपण ट्राय करूया. सो फायनल रिझल्ट तुम्ही पाहालच कसं केलं आहे कसं नाही. तर आता आपण कामाला लावूया. मी बऱ्याच प्रकारचे फुलं आणलेली आहेत, म्हणजे खूप सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत हे तुम्ही पाहू शकता. सगळे आर्टिफिशियल आहेत, जेणेकरून हे आपल्या थीमला तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट मॅच होतात, हो की. म्हणजे हे अशी वरती लावायचे आपल्याला इथे. सो लेट्स गो. खालून व्हाईट लावून
तर हे बघा सगळेच माझ्या मदतीला आले आहेत, पप्पा, प्रिया, मम्मी, दादा आणि आमचा स्पेशल गेस्ट गोलू. गोलूला खरं तर झोप आलेली असणार आहे, 12:30-1 वाजले होते. त्याचा झोपायचा टाईम तसा 2 आहे रात्रीचा आणि आताही तो माझ्या बाजूला बसलेला आहे आणि त्याचा आवाज येतच असेल तुम्हाला. तर दादाचं काम चाललं होतं त्याला झोपवायचं, पण तो काही झोपत नव्हता. आम्ही 2 वाजता घरी गेलो, त्याच्यानंतर तो झोपला आहे. तर असं माझं होतं की पप्पा थांबा, तुम्ही मला लावू द्यात, मला माहिती आहे की ते कसं लावायचं कसं नाही ते. आणि याचा फायनल लुक तुम्हाला मी दाखवणारच आहे. कसं झालं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. यांनी सगळ्यांनी माझी खरंच खूप हेल्प केली. हे दिसतं तेवढं सोपं काम नाही आहे, जेव्हा आपण हातात घेतो आहे तेव्हा कळतं आहे की त्यात किती परिश्रम आहेत. आणि एक असं फुल लावणं म्हणजे खरंच कुठे कोणतं लावायचं, कसं चांगलं वाटेल. बट ठीक आहे, आम्ही केलं, म्हणजे जसं मला हवं होतं तसं छानसं झालेलं आहे. जास्त डार्क फ्लॉवर्स आम्ही घेतले नव्हते, एकदम असे कॅज्युअल डिसेंट लुक येईल असे घेतले होते. आपल्या स्टुडिओचं फायनल लुक बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ओपनिंगची वाट बघावी लागणार आहे. आणि ओपनिंग असणार आहे आपली 8 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता वाघोली पुणे येथे. एक्झॅक्ट लोकेशन आणि लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते की एक्झॅक्ट ॲड्रेस काय असेल. आणि सगळ्यांना, तुम्ही जेवढे माझा हा व्लॉग बघताय, जेवढे माझे सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, सगळ्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. सगळ्यांनी आपला मौल्यवान वेळ काढून आपल्या ओपनिंगला उपस्थित राहावं. खूप माझी मनापासून इच्छा आहे, कारण की छानसा एक निमित्त भेटलेलं आहे आपल्याला एकमेकांना भेटण्यासाठी. तसेच ज्यांना कोणाला बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मी खाली नंबर दिलेला आहे, लवकर जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि आपली सीट बुक करा. तर मग भेटूया आपण आपल्या ओपनिंगलाच. बाय बाय गाईज.